अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपली कुंडली जी आहे जन्मकुंडली, त्यामध्ये आपले ग्रह असतात। राहू असतो, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी, केतू, हे सगळे जे ग्रह आहेत, हे सगळ्या ग्रहामधला कोणता नाही कोणता ग्रह हा कधी म्हणजे काही पिरियड्स असतात, वेळ असते, त्या वेळामध्ये कमकुवत होतात आणि त्या ग्रहांचा आपल्याला त्रास होत असतो। त्याच पद्धतीनं तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह जर कमकुवत असेल, कसं असतं, तुमच्या प्रगतीमध्ये अभ्यासामध्ये यश येण्यासाठी तुम्हाला गुरुग्रह मजबूत असणं फार महत्त्वाचं आहे। मग हा गुरुग्रह तुमचा कमकुवत असेल तर काय होतं, तुम्हाला अनामिक भीती वाटायला सुरू होते। तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मकता येते, म्हणजे नकारात्मक विचार येतात। तुम्ही इंटरव्ह्यूला चालला तर भीती वाटते, इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्शन माझं होईल का, माझा इंटरव्ह्यू चांगला होईल का, मला जॉब मिळेल का, ह्या गोष्टी। किंवा एक्झामला जात आहे तर एक्झामला जाण्यापूर्वीसुद्धा तुम्ही खूप अभ्यास करता, अगदी म्हणजे तुम्ही सहज जरी विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर देता आणि एक्झामला गेल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका येते त्यावेळेला लिहिताना तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, अनामिक भीती वाटायला सुरू होते। बघा, एखादा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे, छोटा असू दे, किराणा माल असू दे, ब्युटी पार्लर असू दे, पिठाची गिरणी असू दे, मोठा बिझनेस असू दे, तर तो सुरू करण्यापूर्वीसुद्धा तुमच्या मनामध्ये भीती असते, कारण आपण एवढे पैसे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, मग आपला हा व्यवसाय चालला तर बरं, नाही चालला तर आपले एवढे पैसे लॉस होतील। कारण बऱ्याच लोकांचे बिझनेस चालू केल्यानंतर लॉस झालेत, हे मी बघितलेलं आहे। म्हणजे बघा, 25-25 लाख रुपये लोकांनी घालून आज त्यांचे बिझनेस लॉस होऊन त्यांचा तोटा झालेला आहे। म्हणजे असं सुद्धा होतं, हे कशामुळं, तर गुरु कमकुवत असल्यामुळं। किंवा बघा, तुम्ही गाडी घेणार आहे, मग मी ही गाडी घेतली तर त्यातला गाडी व्यवस्थित चालेल का, मग गाडी माझी कुठे ॲक्सिडेंट होणार नाही ना, ही भीती। किंवा घर घेणार आहे, मग ते घर घेताना तुम्हाला ते घर चांगलं असेल का, त्या घरामध्ये घराची वास्तू चांगली असेल का, ती जागा चांगली असेल का, असं मनामध्ये सतत अनामिक भीती तुमच्या येत असते। तर ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी तुम्हाला एक नर्सरी, जिथे झाडं विकत मिळतात त्या नर्सरीमध्ये जायचं आहे। दिवसभरात कधीही तुम्ही जाऊ शकता, संध्याकाळी 6 पूर्वी, आणि तिथे जायचं आणि तिथे नर्सरीमध्ये असण्याला जो माळी असतो त्याला सांगायचं, मला 2 केळीची झाडं पाहिजेत। जी 2 केळीची झाडं आहेत त्यातलं एक नर केळीचं झाड असावं, एक मादी केळीचं झाड असावं। नर केळीचं झाड म्हणजे ज्या केळीच्या झाडाला केळी लागत नाहीत असं केळीचं झाड असतं, आणि ज्या झाडाला केळी लागतात ती मादी केळीचं झाड असतं। आणि नर्सरीतल्या लोकांना ओळखतं, त्यांना माहिती असतं, ते देतात। आणि ती दोन्ही झाडं घ्यायचं आणि तुम्ही भगवान विष्णूंचं मंदिर जिथं असेल किंवा रामाचं मंदिर असेल तिथं जायचं। शक्यतो विष्णूंच्याच मंदिरात जावा, कारण विष्णू भगवान जिथे तिथे माता लक्ष्मी असते। आणि मग तिथे जायचं, तुम्ही एक खड्डा काढायचा, दोन्ही झाडं 2 ठिकाणी लावायची, दोन्ही खड्डे छोटे छोटे खड्डे काढा। तिथं गेल्यानंतर तुम्ही घरातून परत एखादं खुरपं वगैरे किंवा जे कुदळ छोटी असते ती घ्या, किंवा माळ्याला सांगा मला थोडंसं खड्डा काढून द्या, तो देईल। आणि तिथे ती दोन्ही झाडं लावायची, त्या झाडाला पाणी घालायचं, हळदी कुंकू घालायचं, थोड्या अक्षदा, अगरबत्ती लावायची आणि 11 प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत घालायच्या। आणि त्यानंतर भगवान विष्णूंच्या मंदिरात जायचं, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची, हे भगवान विष्णू, मी माझ्या मनातली भीती दूर करण्यासाठी, माझा गुरु स्ट्रॉंग होण्यासाठी, माझ्या मनामध्ये नकारात्मकता ती दूर होण्यासाठी, मी ज्या गोष्टी करणार आहे त्यात 100% यश येण्यासाठी हे 2 केळीची नर मादीची झाडं लावलेली आहेत। आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर आहे, मी जे काम केले ते माझं सक्सेस झालेलं आहे असं मॅनिफेस्टिंग करायचं आणि घरी यायचं। अशा पद्धतीनं जर तुम्ही हा केळीच्या झाडाचा उपाय केला तर 100% तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असते, म्हणून भगवान विष्णू म्हणजे नर केळीचं झाड आणि माता लक्ष्मी म्हणजे मादी केळीचं झाड,
अशी 2 केळीची झाडं तुम्ही विष्णू भगवानांच्या मंदिराचे तिथे लावून तुम्ही स्वतः फरक बघाल आणि मग तुम्ही मला सांगाल, हो ताई तुम्ही सांगितल्या उपायानं आम्हाला नक्कीच फायदा झाला आहे आणि आमचा गुरुबळ मजबूत झाला आहे. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्की स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक असतील, संबंधित असतील, शेजारी असतील, ज्यांना कुणाला भीती वाटते, अनामिक भीती, ज्यांच्या कुंडलीतील गुरुग्रह कमकुवत आहे, नकारात्मकता वाटते, यश येत नाही आहे नोकरी व्यवसायामध्ये, त्यांना नक्की त्याचा फायदा होईल. आणि तुमच्या एका व्हिडिओमुळे जर कुणाच्या आयुष्यातलं दुःख जाऊन सुख आलं तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज देत असतात. त्यामुळं व्हिडिओला शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते खूप मेहनत करून, उठलं की बसलं मोबाईल घेतला आणि व्हिडिओ टाकला असं नसतं. त्याचा अभ्यास करावा लागतो. ते कुठल्या गोष्टीसाठी आहे, कुठल्या गोष्टी सांगितल्यामुळं फायदा होईल हे बघून आम्ही व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळं आमच्या मेहनतीचं चीज व्हावं यासाठी तुमच्या सबस्क्राईबचा सपोर्ट आम्हाला फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ असू दे, अजून कोण यूट्यूबला लॉंग व्हिडिओ असतील, शॉर्ट व्हिडिओ असतील, कुणाचे कॉमेडी असतील, कुणाचे आरोग्याचे असतील, कुणाचे डेली व्लॉग असतील, कुणाचे मेनूचे असतील, हे सगळे जे कोणी कोणी यूट्यूबला व्हिडिओ करत असतं त्यांना प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एकदा मी सांगते, तुम्ही हा उपाय केल्यानंतर 100% तुम्हाला फरक पडणार. श्री स्वामी समर्थ.